डाउनलोड महासारथी ID कार्डवरती क्लिक करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की महा ID कार्ड साठी रजिस्ट्रेशन कसे करावे, बट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महा ID कार्ड डाउनलोड कसे करावे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो की महा ID कार्ड डाउनलोड होत नाही किंवा त्यांना 24 घंटे झाले रजिस्ट्रेशन करून पण अजूनपर्यंत SMS नाही आला की महा ID कार्ड तुमची जनरेट झाली किंवा काही SMS नाही आलेला आहे. तर आपण यावरती सोल्युशन काढलेलं आहे. तुम्ही 100% व्हिडिओ बघा. 24 तास होऊन गेलेले आहेत त्यांच्या अजूनपर्यंत महा ID कार्ड आलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील व कशा प्रकारे तुम्ही महा ID कार्ड डाउनलोड करावे तुम्हाला सोप्या भाषेत व सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर मी आलोय क्रोम ब्राउझरवरती. महा ID सर्च केलेले आहे. SAS DBT पोर्टल महा IT यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा महा DBT पोर्टल 2.0 वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला माहितीच आहे की लॉग इन ऑप्शनवरती जायचं आहे. लॉग इन ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा नागरिक लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत आहे, महा ID आणि आधार लॉग इन. बट आपल्याला महा ID माहितीच नाही, त्याच्यामुळे आपण काय करावं, बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन असतं. तर इथे आपल्याला ट्रबल सायनिंग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून सबमिट करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती महा IDचा SMS येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची महा ID प्राप्त होईल. बट आता प्रश्न हा आहे की डाउनलोड कसे करावे. डाउनलोड करताना बरेचसे मुलं काय करतात, इथून महा ID टाकून लॉग इन करतात, बट त्यांना महा ID शो होत नाही. तर त्याच्यासाठी पण एक सोल्युशन आहे. तर आपण महा IDने लॉग इन न करता आधार कार्ड थ्रू लॉग इन करायचं आहे. तर मी ते आधार नंबर टाकलेला आहे. लॉग इन वरती क्लिक केला आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता थोडासा वेट करायचा आहे. OTP येणार, OTP टाकायचा इथे तुम्हाला आणि प्रमाणित करावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रमाणित करावरती क्लिक कराल तुम्हाला डिजिलॉकरची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला फेच फ्रॉम डिजिलॉकर वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पिनलेस ऑथेंटिकेशन, जर तुम्ही पिन तुमच्या लक्षात असेल तर पिन टाकून पण लॉग इन करू शकता व पिनलेस ऑथेंटिकेशन केले तरी चालते. तर इथे मोबाईल नंबर टाकून पिनलेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमची प्रोफाईल निवडायची आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येईल. इथे OTP टाकून पुन्हा साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर इथे अलोला परमिशन द्यायचे. तुम्हाला डॉक्युमेंट्सला अपलोड करायचे असेल तर अपलोड करू शकता, नाही करायचे तर नाही करू शकता. तर इथे अलो करायचं आहे. अलो केल्यानंतर डिजिलॉकर थोडासा वेळ घेईल प्रोसेसिंगसाठी. त्याच्यानंतर रिडायरेक्टिंग होईल. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स जर तुम्ही परमिशन दिले असेल तर अपलोड होईल. अशी प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा महा ID इथे शो होईल. तर डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड महासारथी ID कार्डवरती क्लिक करायचं आहे. याची तुम्हाला प्रिंटआउट काढू शकतात. जर तुम्हाला स्मार्ट कार्ड बनवायचं तर स्मार्ट कार्ड सुद्धा बनवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे महा ID कार्ड भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं महा ID कार्ड डाउनलोड करावे. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.